मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेऊन आलेलो आहोत. जे कोणी लाभार्थी अजून या योजनेपासून वंचित आहेत, ज्यांना 1,500 रुपये शासनामार्फत अजून मिळत नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत जे लाभार्थी अजून या योजनेपासून वंचित आहेत, या योजनेमध्ये सर्व लाभार्थ्यांना 1,500 रुपये महिना शासनामार्फत दिला जातो. तर या योजनेपासून जे कोणी लाभार्थी अजून वंचित आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांना माहिती असावी यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला लाभ कसा मिळणार आहे, त्यासाठी पात्रता काय लागणार आहे, ती सर्व माहिती आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभागाचा हा GR आहे. या ठिकाणी सुरुवातीला समजून घेऊ आपण. जे लाभार्थी आहेत त्यांना अर्ज मंजूर झाल्यावर दर महिन्याला 1,500 रुपये शासनाकडून लाभ हा दिला जातो. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण या योजनेचं उद्दिष्ट लक्षात घेऊया. या ठिकाणी बघा, उद्दिष्ट म्हणजेच उद्देश या योजनेचा काय आहे, तर समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करणे हे या योजनेचं उद्देश आहे. मेन म्हणजे समाजातील जो दुर्बल घटक आहे त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 1,500 रुपये अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी या योजनेचं हे उद्देश आहे. त्यानंतर बघा, लाभार्थी यासाठी काय असणार आहेत, कोणकोणते लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत, हा देखील एक महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. विधवा म्हणजेच ज्या समाजातील विधवा महिला आहेत त्या या ठिकाणी लाभार्थी असणार आहेत. दिव्यांग म्हणजे तुम्ही अपंग जर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुर्धर आजारग्रस्त म्हणजे तुम्हाला एखादा दुर्धर मोठा आजार जर असेल तर असे लाभार्थी देखील या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्यानंतर अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते. इत्यादी दुर्बल घटक जे आहेत समाजातील, इत्यादी जे दुर्बल घटक आहेत हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर बघा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत. कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी काय काय लागणार आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी बघूया. कागदपत्र सुरुवातीला बघा, विहित नमुन्यातील तुम्हाला अर्ज या ठिकाणी लागणार आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा अर्ज तहसील कार्यालयाजवळ जे झेरॉक्स वगैरे दुकान असतात त्यावरती तुम्हाला हा अर्ज मिळून जाईल. विहित नमुन्यातील अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही तो अर्ज भरून घ्यायचा आहे. विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर वयाचा दाखला, तुम्हाला वयाच्या दाखल्यामध्ये बघा किमान 18 ते 65 वर्ष तुमचं वय या ठिकाणी असणं गरजेचं आहे. किमान तुमचं वय 18 आणि जास्तीत जास्त 65 वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे. 18पेक्षा कमी जर वय असेल, तुमचं वय जर 18पेक्षा कमी असेल तर पालकांमार्फत तुम्हाला या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे. तुम्ही कमीत कमी 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आता म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी वय व अधिवास प्रमाणपत्र, तुमचं महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. त्यानंतरचा मुद्दा बघा, विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला लागणार आहे. आता ज्या काही विधवा महिला आहेत त्यांना अर्ज जर करायचा असेल तर त्यांना त्यांच्या पतीच्या मृत्यूचा दाखला म्हणजेच डेथ सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे अर्ज करताना. त्यानंतर दिव्यांग म्हणजेच अपंगांसाठी बघा, या ठिकाणी महत्त्वाचं आहे, अपंगांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला अवश्य या ठिकाणी लागणार आहे. त्यामध्ये तुमचा अपंगत्वाची टक्केवारी ही 40% कमीत कमी असली पाहिजे. म्हणजे बघा, 40च्या वर तुम्हाला 45% देखील त्या ठिकाणी चालणार आहे. 45% असू द्या किंवा मग 50% असेल तरी त्या ठिकाणी चालणार आहे. परंतु 40%पेक्षा कमी, समजा तुमचं जे अपंगत्व आहे ते 30% जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्हाला
तुम्हाला 40% वरच अपंगत्व असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, अनाथ दाखला. अनाथांचा दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही जर अनाथ असाल, समाजातील बरेचसे घटक हे अनाथ असतात, तर अनाथ असल्याचा दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर दुर्धर आजार प्रमाणपत्र. या ठिकाणी पाहू शकता, दुर्धर आजार प्रमाणपत्र म्हणजे कॅन्सर असेल किंवा मग कुष्ठरोग असेल, एड्स यासारखे जे दुर्धर आजार आहेत, अशा आजारांचा तुम्हाला लागण झालेली आहे आणि त्या आजाराचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी, जर तुम्ही त्या दुर्धर आजाराने ग्रस्त असाल तर. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसील कार्यालयाचा दाखला हा लागणार आहे. त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर दिव्यांगांसाठी म्हणजे अपंगांसाठी उत्पन्न किती लागणार आहे, तर दिव्यांगांसाठी म्हणजे अपंगांसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 50,000 रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न 50,000 रुपयापर्यंत असलं पाहिजे. आणि इतर सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना 21,000 रुपये वार्षिक उत्पन्न हे असलं पाहिजे. 21,000च्या वर जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. 21,000 तुमचं वार्षिक उत्पन्न हे जास्तीत जास्त त्या ठिकाणी असलं पाहिजे. आता महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत. आता या ठिकाणी बघू शकता, कागदपत्र आपल्याला काय काय लागणार आहेत. आधार कार्ड आहे, सुरुवातीला आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे आणि अर्जदाराचा फोटो या ठिकाणी लागणार आहे. तर यापैकी आधार कार्ड तर कंपल्सरी आहे. त्यानंतर रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र असेल नसेल तरी चालतील, कारण आधार कार्ड तुमच्याकडे आहे. बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे, बँक पासबुकसोबत तुम्हाला तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट तुमचं DBTला लिंक असणं गरजेचं आहे. DBT म्हणजे काय बघा, DBT अंतर्गत तुम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे आतापर्यंत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुम्हाला शासनाकडून जे काही लाभाचे पैसे भेटतात ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमचं अकाउंट हे DBTला लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर रहिवासी दाखला तुम्हाला तहसीलचा लागणार आहे, रहिवासी दाखला, आणि शेवटी पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला लागणार आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी 1,500 रुपये लाभ हा शासनाकडून दिला जाणार आहे. तर जे काही तुमच्या गावातील म्हणा, आजूबाजूला म्हणा, जे काही व्यक्ती असतील जे अजून या संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून वंचित आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना, अशा सर्व लोकांना आपला हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. त्यांना या व्हिडिओची माहिती कळाली पाहिजे. आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्वांना या ठिकाणी व्हिडिओ शेअर करायचा आहे. जे काही लाभार्थी यापासून वंचित आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे. आता शेवटचा मुद्दा बघा, अर्ज कुठे करावा. आता अर्ज कुठे करायचा आहे तुम्हाला, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्र, तुम्ही स्वतः तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा मग सेतू केंद्रावरती तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. होईल तेवढा तुम्ही सेतू केंद्राच्या मार्फतच हा अर्ज करा, कारण त्या ठिकाणी तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित पडताळून वगैरे घेऊन तुमचा अर्ज त्या ठिकाणी बाद होणार नाही. त्या ठिकाणी काही क्युरी निघणार नाही तुमच्या अर्जामध्ये. त्यांच्यामार्फत तुमचा अर्ज जो आहे सेतू केंद्रामार्फत लवकरात लवकर मंजूर त्या ठिकाणी होऊ शकतो आणि तुम्हाला 1,500 रुपये सरकारमार्फत दर महिन्याला हा लाभ मिळू शकतो. तसेच ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे, आपलेसरकार.mahaonline.gov.in, या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचा अर्ज त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. परंतु होईल तेवढं तुम्ही सेतू केंद्रावरून हा अर्ज भरलात तर काही अडचण येणार नाही. लवकरात लवकर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊन येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची सर्व लाभार्थ्यांसाठी माहिती होती. जे लाभार्थी अजून या योजनेपासून वंचित आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.